विकतचे महागडे केक्स तर आपण नेहमीच आणतो, पण आज संध्याकाळच्या चहासाठी घरातल्या साहित्यातून टेस्टी पौष्टिक असा मऊ लुसलुशीत रवा केक बनवूयात. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूयात. हॅलो एव्हरीवन, मी प्राचीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात आधी आपण टीन रेडी करून घेऊयात. इथे मी 6 इंचचा टीन घेतलाय. त्याला पार्चमेंट पेपर लावून तेलाने ग्रीस करून घेणार आहे. तुमच्याकडे असं टीन नसेल तर तुम्ही कुकरचा डबा किंवा घरातलं कुठलंही ॲल्युमिनियमचे पातेलं वापरा. आणि तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल किंवा पार्चमेंट पेपर नसेल तर तुम्ही मैद्याने डस्ट करा. आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात. याच्या खाली मी झाकणी ठेवली जेणेकरून केक आपला खालून जळू नये. 10 मिनिटांसाठी आपल्याला कढई झाकून गरम करायची आहे. कढई गरम होते तोपर्यंत बॅटरची तयारी करून घेऊयात. एका बोलमध्ये घेऊयात दही. हे दही रूम टेम्परेचरवरचं आहे. दही शक्यतो आंबट घेऊ नका. आता त्याच्यामध्ये घालूयात तेल. हे रेग्युलरवालं रिफाइंड ऑइल आहे. आता त्याच्यामध्ये घालूयात मिक्सरवर दळून घेतलेली साखर. हे सगळं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊयात. आता त्याच्यामध्ये घालूयात वेलची पावडर. तुम्हाला इथे जर व्हॅनिला एसेन्स वापरायचं असेल तर वापरू शकता. त्याच्यामध्ये मी कस्टर्ड पावडर घातली आहे, ऑप्शनल आहे, नाही वापरली तरीही चालेल. आता घालूयात रवा. हा बारीक रवा आहे. तुमच्याकडचा रवा जर जाड असेल तर तो एकदा मिक्सरला फिरवून घ्या. सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घेऊयात. इथे मी 1 कप दूध घेतलंय. हे सर्व दूध एकत्र घालायचं नाहीये, थोडं थोडं करून घालायचंय. दूध हे रूम टेम्परेचरवरचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला झाकून 10 मिनिटांसाठी ठेवायचं आहे जेणेकरून त्यातला रवा चांगला फुलेल. 10 मिनिटं झाली आहेत. रवा चांगला फुललाय बघा. आता उरलेलं दूध याच्यामध्ये घालून मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आता घालूयात बेकिंग पावडर, बेकिंग सोडा. आता हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचंय. याच्यामध्ये मी टूटी फ्रुटी ॲड केली आहे. तुम्हाला हवी असेल तर करा, नाही केली स्किप केली तरी चालेल. इथे मी येलो कलरचा फूड कलर वापरलाय, ऑप्शनल आहे. तुम्हाला वापरायचं असेल तर वापरा, नाही तर स्किप केला तरीही चालेल. आपलं बॅटर रेडी झाले. आपण हे सगळं बॅटर आपल्या टीनमध्ये ओतून घेऊयात. टीन व्यवस्थित असा टॅप करायचा जेणेकरून त्यातले एअर बबल्स निघून जातील. इथे मी बदाम पिस्त्याचे काप वापरलेत केकला डेकोरेट करण्यासाठी. आपल्याला हा टीन गरम झालेल्या कढईमध्ये ठेवून द्यायचा आहे. हा केक आपल्याला 35 ते 40 मिनिटांसाठी अगदी लो फ्लेमवरती बेक करून घ्यायचा आहे. पूर्ण 40 मिनिटं झालेली आहेत. उघडून बघूयात. कलर तर अगदी सुंदर आलाय. कडाही चांगल्या सुटल्यात म्हणजे आपला केक बेक झालाय. टूथपिक इन्सर्ट करून बघूयात. टूथपिक क्लिअर आहे, काढून घेऊयात. आता आपल्याला लगेचच केक डिमोल्ड करायचा नाहीये. ह्याला आपण कुठल्याही एका कपड्याने झाकून ठेवणार आहोत जेणेकरून वरतून तो ड्राय होणार नाही. आपला केक व्यवस्थित असा थंड झाला. याला आता डिमोल्ड करून घेऊयात. सुरीच्या मदतीने याच्या कडा सोडून घेऊयात आणि एका प्लेटवरती याला काढून घेऊयात. बघा किती सुंदर स्पॉन्जी असं टेक्स्चर आले केकला. तर तयार आहे आपला रवा केक. बघा किती सुंदर बेक झाला आहे आणि रंग तर अप्रतिम आलाय. ही रवा केकची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि घरच्यांना खाऊ घाला. आणि आपल्या प्राचीच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. नुकतंच मी माझ्या चॅनलचं नाव चेंज केलं आहे. यातनं एक पीस कट करून बघूयात. बघा किती सुंदर मऊ लुसलुशीत जाळीदार असं टेक्स्चर आले. कलरही अगदी सुरेख आलाय. अशा सोप्या रेसिपी पाहण्यासाठी प्राचीच किचनला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.